राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न. पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. राष्ट्रपतींच्या हस्ते संसदपट्टू पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी सदर पुरस्कार लगेच मतदारसंघातील जनतेला बहाल केला. सदर पुरस्काराचे श्रेय जनतेचा असलेल्या विश्वासाला दिले. तर शिवसेनेत प्रवेशांचा धुमधडका चालू असल्याबद्दल आमदार गोगावले यांनी सांगितले की आमच्यासाठी जनतेने ठरवले आहे की कायम लोकांच्यासाठी झटणाऱ्यासाठीच चौथ्या वेळी भरघोस मताधिक्यांचे दान द्यायचे आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करायचे. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज. मी पहिला ज्यावेळेला मी सभागृहातून बाहेर आलो ज्यावेळेला मीडियावाल्यांनी विचारलं त्याच वेळेला मी सांगितलं हा सन्मान माझ्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे मतदार बांधव, माझी जनता, जर ह्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी काम नसतं केलं, मतदारांनी मतदान केलं नसतं तर मी आमदार झालो नसतो आणि आमदार झालो नसतो तर मी सभागृहात गेलो नसतो. त्याच्यामुळे हा सन्मान मी माझ्या मतदार बांधवांना अर्पण पण करून टाकला त्याच दिवशी आणि तो सन्मान त्या माझ्या मतदार बांधवांना. रात्री एक पक्षप्रवेश आहे, उद्या परत 2 पक्षप्रवेश आहे. जे काम करतो त्याचा मोबदला जनतेने देण्याचं ठरवलेलं. जे काही लोक वेगवेगळी चर्चा करतायत त्याचं हे उत्तर आहे. माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं की एकही गाव वगळलेलं नाही विकास कामापासून. इथं आम्ही कधी विरोधक आहेत आपल्यात असं ठरवत नाही आहे. जे विकास काम आहे ते सगळ्या गावांना देतोय आणि सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी पाहिलं की भरत शेठच्या जवळ असलेले मुख्यमंत्र्याजवळ असणारा भरत शेठ हे काही जी कामं आम्ही सांगतो ते आणतायत. त्याच्यामुळे ह्या लोकांनी गावा लोकांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं, पदाधिकाऱ्यांना की बाबा तुमचं काम कोण करतंय, पुढं कोण काम करणार आहे, सत्ता परत महायुतीची येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही सगळी लोक आकर्षित झालेली आहेत. 40-40 वर्ष एका पक्षात राहिलेले आमचे वाडकरसारखी मंडळी की आज त्यांनी पक्षप्रवेश केला. इथल्या लोहारमाच्या सरपंचांनी पक्षप्रवेश केला, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. हे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगून कन्व्हिन्स केलं की बा तुमच्या गावाचा विकास करायचा असेल, तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर मग तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर, भरत शेठच्या बरोबर शिवसेनेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं जे काय नेतृत्व ते घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि म्हणून लोक सगळे आकर्षित होत आहे. ह्याच्यानंतर जशी जशी निवडणूक जवळ येत तसे तसे पक्षप्रवेश आणखीन मोठ्या प्रमाणात होतील. आत्ताच परसूलच्या आमच्या एका सप्पाया कार्यकर्त्यांनी त्या दिवशी चुकीची स्टेटमेंट दिली, त्यांनी रिपीट केलं, त्याला कळलं, समजलं की आपण चुकीचं बोललो म्हणून आणि ते त्यांनी आज परत रिपीट केलं. सचिनला विचारा, सचिनजवळ त्यांनी सांगितलं. तर पुन्हा एकदा आज ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना मनापासून माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या गणरायाचं आज आगमन झालेलं 4था दिवस आहे, आज गौराई येतील, उद्या पोहोचतील आणि परवा विसर्जन होणार आहे. तर बरेचसे विरोधकांचं काही लोकांनी ठरवलंय की आता विसर्जन करायचं आणि त्या प्रकारे काम चालू आहे. आणि गणेश भक्त असल्यामुळे गणपती नेहमीच मला प्रसन्न होत चाललेला आहे आणि ह्या वेळेला जास्त प्रसन्न दिसत आहेत कारण जास्त प्रवेश या वेळेला होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.